स्टॅटिस्टिक्सचा प्रॅक्टिस सेट 7 पॉइंट डिस्कस करूयात. यामध्ये बेसिक काही डेफिनेशन आपल्याला शिकायचे आहेत. 5 डेफिनेशन. पहिली डेफिनेशन काय? क्लास. क्लास म्हणजे काय? ऑब्झर्वेशन्स. ऑब्झर्वेशन्स आपण काय बोलतो? डेटा इज डिवायडेड इंटू सुटेबल ग्रुप्स. इच ग्रुप इज कॉल्ड क्लास. जसं आपण आता प्रायमरी सेकंड डेटा शिकलो 7.2 मध्ये. प्रायमरी डेटा म्हणजे काय? जो डेटा आपण स्वतः जाऊन कलेक्ट करतो, बरोबर ना? आपण स्वतः जाऊन बघून जो डेटा कलेक्ट करतो त्याला आपण काय बोलतो? प्रायमरी डेटा. त्याच डेटाला काय बोलतात? ऑब्झर्वेशन. आपण जाऊन ऑब्झर्व करतो ना, बघतो, चेक करतो, त्यालाच बोलतात ऑब्झर्वेशन. बरोबर आहे की नाही? येस. हे जे ऑब्झर्वेशन असतात किंवा ह्याला आपण डेटा बोलू, त्याला आपण डिवाइड करतो ग्रुप्स मध्ये. इकडे बघा 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25. समजा आपण एक टेस्ट घेतली 25 मार्काची मुलांची. 100 मुलांची टेस्ट घेतली. किती मार्काची? 100 मुलांची टेस्ट घेतली. टेस्ट किती मार्कांची आहे? 25 मार्काची. तर कोणाला 25 पैकी 25 भेटतील, कोणाला 25 पैकी 15 भेटतील, कोणाला 16 भेटतील, कोणाला 17 भेटतील, कोणाला 2 भेटतील, कोणाला 3 भेटतील, कोणाला 4 भेटतील. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? समजा 5 ते 10 मार्क मिळालेली 6 मुलं आहेत. किती आहेत? 6 मुलं. 100 पैकी 6 मुलांना 25 पैकी 25 पैकी 5 ते 10 मार्क भेटलेत. आउट ऑफ 25 कितना मार्क्स मिळाले? 5 to 10 म्हणजे 6, 7, 8, 9 असे. कळालं ना? 10 to 15 मार्क्स मिळालेली मुलं समजा आहेत 15. किती? 15 मुलं आहेत. बरोबर आहे की नाही? काय सांगतो कळतंय का? आता हा एक ग्रुप झाला. 5 ते 10 मार्क्स मिळालेले स्टुडंट्स, 10 ते 15 मार्क्स मिळालेले स्टुडंट, त्यानंतर 15 ते 20 मार्क मिळालेले स्टुडंट. हा काय एक ग्रुप आहे. काय म्हणा? ग्रुप. 5 ते 10 एक ग्रुप झाला, 10 ते 15 अजून एक ग्रुप झाला, 15 ते 20 अजून एक ग्रुप झाला. कळलं का? या ग्रुप्सलाच काय बोलतात? क्लास. काय बोलतात? क्लास. कळलं का? त्यानंतर क्लास लिमिट. क्लास लिमिट म्हणजे काय? एंड व्हॅल्यूज ऑफ क्लासेस आर कॉल्ड क्लास लिमिट. समजा हा एक क्लास आहे. एंड व्हॅल्यू म्हणजे काय? स्टार्टिंग व्हॅल्यू आणि एंडिंग व्हॅल्यू. सुरुवातीची व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू, त्याला एंड व्हॅल्यू बोलतात. कळलं ना? मग 5 आणि 10 हे तुमचे क्लास लिमिट आहेत. काय? 5 पासून सुरुवात होते म्हणून याला लोअर लिमिट बोलतात. काय बोलतात? जसं इथे मी एक्झाम्पल दिलंय. क्लास आहे 6 to 10. 6 पासून सुरू होतोय, 10 ला संपतोय ना. मग 10 ला काय बोलतात? 6 ला काय बोलतात? लोअर लिमिट. 10 to 15. 10 काय? लोअर. 15 काय? अपर लिमिट. कळलं का मी काय सांगतोय? समजतंय का? क्लास लिमिट म्हणजे कळलं ना? फ्रिक्वेन्सी. जसं आता मी ते रेड कलर लिहिलंय 6, 15. बरोबर ना? अर्थ काय याचा? 5 to 10 मार्क्स मिळालेले स्टुडंट, 5 आणि 10च्या मध्ये मार्क्स मिळालेले स्टुडंट किती आहेत? तर 6 काय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन दी क्लास इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे? 15. बरोबर आहे की नाही? म्हणजे 15 मुलं आहेत ज्यांना 10 ते 15च्या मध्ये मार्क्स मिळालेत. कळलं का? समजा ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी आपण घेतली 34, म्हणजे 34 स्टुडंट्स असे आहेत ज्यांना 15 to 20च्या मध्ये मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर क्लास विड्थ. क्लास विड्थ म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन दी अपर क्लास लिमिट अँड लोअर क्लास लिमिट इज कॉल्ड क्लास विड्थ. फॉर एक्झाम्पल, हा क्लास आहे. हे कोणतं लिमिट आहे? अपर की लोअर? आणि हे आता हा क्लास बघा. हे कोणतं लिमिट आहे? हा क्लास बघा, लोअर. तर डिफरन्स बिटवीन दी अपर लिमिट अँड लोअर लिमिट. अपर लिमिट आणि लोअर लिमिट मध्ये डिफरन्स काढायचा. बोला. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. 10 minus 5. तर क्लास विड्थ किती आली? 5. इथे क्लास विड्थ किती येईल रे? 6 to 10 आहे. क्लास विड्थ किती येणार? 4 येणार. क्लास विड्थ 4 येणार. कळलं का? त्यानंतर क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय? ऍव्हरेज ऑफ दी लोअर लिमिट अँड, म्हणजे लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवाइड बाय 2 करायचं. आपल्याला क्लास मार्क भेटतो. काय भेटतो? आपण क्वेश्चन्स करूयात तुम्हाला पटकन समजा. प्रॅक्टिस सेट 7.3 पहिला क्वेश्चन. फॉर दी क्लास इंटरवल 20 to 25. क्लास इंटरवल काय दिलाय? येस, 20 to 25 हे आपल्याला दिलंय. बरोबर आहे की नाही? लोअर क्लास लिमिट आणि अपर क्लास लिमिट विचारलंय. लोअर क्लास लिमिट आणि लोअर क्लास लिमिट विचारलेलं आहे आणि अपर क्लास लिमिट विचारलेलं आहे. सांगा लोअर क्लास लिमिट काय?
बोला ना. लोअर क्लास लिमिट काय? लोअर क्लास 20 आणि अपर क्लास लिमिट काय? कळलं? झालं क्वेश्चन सॉल्व. हो हो. सेकंड क्वेश्चन काय? फाइंड द क्लास मार्क ऑफ द क्लास. बरोबर आहे की नाही? मला सांगा गिवन क्लास इंटरवल काय रे बाळांनो? 30 to 35. बरोबर आहे की नाही? लोअर लिमिट काय आहे बाळांनो सांगा? 30. व्हॉट इज द लोअर लिमिट ऑफ द क्लास? 30. अपर लिमिट ऑफ द क्लास? 35. हमें क्या निकालना है? क्लास मार्क. क्लास मार्क का फॉर्मूला क्या है? लोअर लिमिट प्लस अपर लिमिट अपॉन 2 ना बड़ा. लोअर लिमिट किती आहे? 30. अपर लिमिट किती आहे? 35 अपॉन 2. 30 प्लस 35 किती आहे माहिती आहे का? 65. 65 अपॉन 2 जर केलं आपण तर मला वाटतं हे येणार 32.5. 32.5 येणार. 32.5. बरोबर आहे? बरोबर ना? ओके. थोडस मला वाटतं गडबड झालंय. हा 35 to 40 दिलाय त्यांनी. ठीक आहे, जास्त काय मोठा चेंज नाहीये. बोला 35 to 40. मग हा 35 होईल आणि हा किती होणार रे? 40. लोअर लिमिट अपर लिमिट 35 आणि 40 आहे. 35 प्लस 40 ना? इथे 75 येईल. 75 च्या हाफ किती येतं? काढून बघा ना. 75 ला 2 ने डिवाइड करा. 2 3 जार 6 1 हाफ आला खाली. 2 7 जार 14 1. हा 1 छोटा आहे ना 2 पेक्षा? पॉइंट टाकला. 2 5 जार 10 म्हणजे 37.5. 37.5. कळलं? क्लास लिमिट समजलं, क्लास मार्क कसा काढायचा समजलं व्यवस्थित. दोन्ही क्वेश्चन फास्ट सोपे होते. सगळ्या डेफिनेशन लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि हे 2 क्वेश्चंस पण व्यवस्थित लिहून घ्या. थैंक्स फॉर वॉचिंग. अगर आपको ये वीडियो अच्छा लगा है लाइक करो, कमेंट करो, अपने दोस्तों के साथ शेयर करो, चैनल को सब्सक्राइब करो. फॉर कंप्लीट कोर्स डाउनलोड गणेश एकेडमी ई-लर्निंग ऐप. फॉर फ्यूचर अपडेट्स हिट द बेल आइकन. थैंक यू.